नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. अनधिकृत पाणीपुरवठा बाबत वर्धकनगर, भीमनगर, चिरागनगर काँग्रेस कमिटीतर्फे निषेध आंदोलन व सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यावेळी विक्रांत चव्हाण यांनी सविस्तर माहिती देत सांगितले, वेळ पडली तर चापेकर बंधू बनू, वेळ पडली तर भगतसिंग बनू, पण यांना जिवंत सोडणार नाही आम्ही. वेळ पडली तर चापेकर बंधू बनू, वेळ पडली तर भगतसिंग बनू, पण यांना जिवंत सोडणार नाही आम्ही. हे पाणी यांना तिकडे पोळू देणार, यांना टाकायचं असेल दुसरीकडून यांनी पाणी घ्यावं दुसऱ्या टाक्यांमधून. आमच्या जनतेचं पाणी यांना घेऊ देणार नाही. आणि इथल्या सगळ्या सोसायट्यांना माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की तुम्ही मतं नाही दिली हरकत नाही, तुम्ही भरभरून मतं युती सरकारला दिली, त्याच्याबद्दल काही नाही, पण तुमच्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझे नगरसेविकेचे उमेदवार हे सगळे कटिबद्ध आहेत. उमेश आहे, संजीवनी आहे, नम्रता आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही तुमची सेवा करत राहणार, तुमच्यासाठी लढत राहणार. सह्यांची मोहीम आखलेली आहे. माझी सर्वप्रमाणे विनंती आहे, हे होऊन देऊ नका साहेब. हे अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा नाही, त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र घ्या की फक्त एअरपोर्टला पाणी दिलं जाईल. आणि ते सुद्धा इंदिरानगरच्या टाकीतून पाणी दिलं जाते. त्यांचं म्हणणं आहे पाणी कमी येतं. अजिबात नाही. कमी येत असलं तरी तुम्ही दुसरी काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. इकडच्या जनतेचं पाणी वरती वळवलं तर टँकर चालू होईल. ही गरीब जनता आहे, टँकर परवडणार नाही यांना. भीमनगरची जनता असेल, इकडे सोसायटीमधले 50-50 टँकर एका बॅलेट पेरला राहत नाही. आणि म्हणून निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन, शेवटी तुम्हाला मतं दिली आहेत, माझ्यापेक्षा जास्ती मतं तुम्हाला दिली आहेत लोकांनी ते, तर तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलंय, संविधानाचा जर गैरवापर होत असेल, संविधानाची पायमल्ली होत असेल, तर तुम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून, त्याच तरतुदींच्या माध्यमातून आपले अधिकार खेचले पाहिजेत. त्यामुळे प्रशांत सोनागर असेल, विकास डोले असेल, त्याच्या आधी ऑलरेडी इन्क्वायरी झालेली आहे अँटी करप्शन. काय विकास डोले असेल किंवा विनोद पवार असेल, यांना माझं जाहीर आव्हान आहे, कृपया माझ्या कॉलरला हात टाकायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय विक्रांत. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.